नमस्कार. श्री स्वामी समर्थ. रोज रोज तीच शिमला मिरची खाऊन कंटाळा आलाय का? चला तर मग आज आपण नवीन पद्धतीने बनवूया चमचमीत आणि झटपट होणारी बेसन शिमला मिरचीची भाजी. टिफिनसाठी तर हा अगदी उत्तम पर्याय आहे. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. ही भाजी मी 4 माणसांसाठी बनवत आहे. भाजीसाठी लागणारं साहित्य: 3 मध्यम आकाराच्या शिमला मिरची, 2 कांदे, 1 टोमॅटो, बेसन, अद्रक लसूण पेस्ट, धने जिरे पूड, लाल तिखट, हळद, हिंग. फोडणीसाठी कढईत 2 मोठे चमचे तेल गरम करून घेऊ. तेल गरम झालं की त्यात जिरे टाकूया. जिरे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये कांदा परतून घेऊया. कांदा चांगला सोनेरी रंगावर आला की मग त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो चांगला परतून झाल्यावर सगळे मसाले, बेसन, अद्रक लसूण पेस्ट आणि मीठ पण घालून घेऊया. सगळा मसाला एकत्र छान परतून घेऊया. या भाजीमध्ये आपण थोडी ग्रेव्ही ठेवणार आहोत म्हणून थोडंसं पाणीसुद्धा घालून घेऊया. दुसऱ्या बाजूला पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून कांदा आणि शिमला मिरचीचे असे चौकोनी तुकडे 1 मिनिटभर चांगले मोठ्या फ्लेमवरती परतून घेऊया. आणि ह्या तुकड्यांवरती किचन किंग मसाला किंवा पनीर मसाला टाकून घेऊया. याच्याने भाजी खाताना पूर्ण पनीर खाल्ल्याचा फील येतो. इकडे ग्रेव्ही पण छान शिजली आहे. यात आता भाजीचे तुकडे सगळे घालून घेऊया. सगळी भाजी छान मिक्स झाली आहे. मला थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून मी जरासं वाढवलं आहे. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका घालू. तयार झाली आपली शिमला बेसनची भाजी. ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी किंवा वरण भातासोबत साईड डिश म्हणूनही खाऊ शकता. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच खमंग आणि सोप्या रेसिपीसोबत. धन्यवाद.